सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये शहर उत्तरमध्ये विशेष करून जो मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तो मतदारसंघ म्हणजे प्रभाग क्रमांक 3 आणि या प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुरेश पाटील हे एक नाव परिचित आहे। मागच्या 2017ला सुरेश पाटील यांनी प्रभाग क्रमांक 3 मध्ये मताधिक्य घेऊन भाजपाचा बालेकिल्ला हा अभेद्य ठेवला होता। त्यांची आज तुम्ही बघाल की बाबा पदयात्रा सुरू आहे आणि त्या पदयात्रेमध्ये आपण त्यांच्याबरोबर सामील झालो आहोत आणि त्या पदयात्रेमध्येच आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। अण्णा, लोकांशी संवाद साधत असताना संयम हा फार महत्त्वाचा असतो आणि तो तुम्ही ठेवलाय, काय सांगाल लोकांना? मी या मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षापासून नगरसेवक आहे। मी चांगलं काम केलं असेल म्हणूनच मला या ठिकाणी निवडून दिलेत आणि 2017मध्ये मी या सोलापूर शहरात 16,000च्या वर मला मतं पडले। मी 12,000 मताधिकाऱ्याने निवडून आलो, कारण मला त्यावेळी वाटलं की लोक अनेक वेळा मला सर्वाधिक मतालाच निवडून दिलेले आहेत, परंतु 17मध्ये पुन्हा निवडून आल्यानंतर आता खरं तर मला विष बाधा झालाय। मला विष कोणी घातलंय काय घातलंय त्याचं चर्चा करणं योग्य नाहीये। तुम्ही पदयात्रेमध्ये आहात त्याचं भान मला पण आहे, अण्णा हसतायत। पण अण्णा, एक विशेष आहे की बाबा 9 वर्षाचा काळ लोटला, 9 वर्षानंतर तुम्ही भाजपाकडून अपेक्षित होतं भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून तुम्ही प्रयत्न केलो, भेटींसाठी प्रयत्न झाला, पक्षाने कुठेच दखल घेतली नाही। पक्षाने पालकमंत्री तुमच्याकडे आले होते, देवेंद्र कोटे होते, अध्यक्ष तुमच्या सोबत होते। आता पक्षाने दखल घेणारच असतंय, पण पक्षाचे जे काही लोक आहेत, नेते आहेत, पदाधिकारी आहेत, हे सर्व लोक माझ्यासारखा माणूस भारतीय जनता पार्टीमधनं 5 वेळा निवडून आलेला, आता 6वांदा निवडून आला, हे काय बी करू शकतंय म्हणून ते मला दचकून घाबरून या ठिकाणी मला आणि माझ्या मुलाला तिकीट देण्यात आलेलं नाहीये। जनता जनार्दन आजच्या पदयात्रा दाखवून द्यायला लागले, कारण आता मला वाटतं की 2,000 लोक आहेत। या 2,000 मतदारामध्ये माझे मित्रमंडळी, माझे सेना, माझं वानर सेना या ठिकाणी। शिवसेनेचं एक ब्रीद वाक्य आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। माझं तर मी खरं सांगायचं म्हणजे 80% हे माझं हिंदुत्ववादी आहे, 20% मी कार्यकर्ता म्हणून राजकारण म्हणून काम करत असतो। अच्छा, बरं अण्णा, आणखी एक प्रश्न असा की बाबा जर का आता तुमची टक्कर म्हणजे उमेदवारी आहे, उमेदवारी तुम्ही शिवसेनेकडनं घेता, त्याच्यामध्ये खरी लढत ही कुणाबरोबर आहे? खरी लढत म्हणलं तर मला लढतच नाहीये। मला वाटत नाही जेणे कुणी या तुमच्या गटामध्ये माझ्या गटामधले 3ही उमेदवार या ठिकाणी कोण आहेत? बिद्री आणि उर्वशी सूरज पाटील हे झाले तुमचे, पण प्रतिस्पर्धी कोण आहे? प्रतिस्पर्धी माझ्या बरोबर आपलं संजय कोळी आहे, असं वाटतं तो तगडा उमेदवार आहे। मला का वाटत नाही, गेल्या 15 वर्षापासून तरी पण नगरसेवक आहे, मी पण 25 वर्षापासून नगरसेवक आहे। नगरसेवक दाखवा आणि 1000 रुपये मिळवा असं इथले पब्लिकच सांगाले। जर तरी काम केलं असता तर मी उभारलोच नसतो, मी त्याच्या पाठीशी राहिला असतो, तरी कामच केलं नाही म्हणून पब्लिक म्हणले अण्णा तुम्ही उभाराच, तुम्हाला विष घातले, तुम्हाला लंगडे केले, तुमच्या बरोबर असलेले लोक 4 आम्ही गेल्या वेळी मतं घातलं, ते लोक जर तुमच्यावर अन्याय अत्याचार करत असेल तर तुम्ही उभारलंच पाहिजे। मला चालता येत नाही तरीही मी निवडणुकीला थांबून या रिंगणात आहे, गाडीत आहात, गाडीच्या वर खुर्ची ठेवली आणि खुर्चीवर तुम्ही बसलात, अगदी म्हणजे तुमचं थाट औषध देखील केलं जातं सुरेश पाटलांचं। तुम्ही बघाल की बाबा खरंच मतदारांमध्ये आणि लोकांमध्ये एक उत्साह आहे आणि सुरेश पाटील यांची उपस्थिती ही मतदारांना समाधान वाटणारी आहे। आणि खरंच लोक इतकं प्रेम करतात तुमच्यावर की लोकांना वेगळे पण काय देणार आहेत यंदाच्या 5 वर्षामध्ये? माझे मतदार, माझे माता बंधू भगिनी या ठिकाणी मला मुलाच्या रूपानं, भावाच्या रूपानं, जावईच्या रूपानं बघतात। त्यांनी जे मुलाला आणि भावाला आणि जावईला सांगतात, जे काही सांगतील ते मी ते काम करायला तयार आहे। यामुळे मला याच भागातून मी 25 वर्ष निवडून आलेला आहे।
त्याच भागातून आपल्या सोबत आहेत उर्वशी पाटील, हे बाळू पाटील यांच्या सुनबाई आहे. तुम्हाला खूप लवकर राजकारणामध्ये एंट्री मिळाली असं वाटतं तुम्हाला? हो वाटतंय, कारण माझे सासरे बाळू पाटील हे आधीपासून राजकारणातच आहेत आणि त्यांनी जास्ती राजकारण न बघता हे समाजसेवा केलेली आहे. पाटलाचे खास मित्र होते. हो हो माहितीये, मला माहितीये. हो म्हणजे तुम्हाला हा म्हणजे ओघाने तुम्ही राजकारणात आलात की यांच्या इच्छेखाली? नाही, तसं काही नाही आहे इच्छेखाली वगैरे, कारण तिकीट मिळालं आम्हाला महिलेसाठी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलं आहे. आणि याच्या पुढेही मी सर्वांना सांगते की असाच विकास होत राहील आपल्या प्रभागाचा. धन्यवाद. नक्कीच लोकांचं प्रेम आणि लोकांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येईल की कार्यकर्ते अगदी आवर्जून घेऊन अण्णाला हार घालत आहेत आणि हे कार्यकर्त्याचं प्रेम बघण्यासारखं आहे. कार्यकर्ते एखाद्या नेत्याला जर कुठली इस्टेट किंवा धनसंपदा जर अपेक्षित असते तर ती कार्यकर्त्याचीच. अण्णा, तुमच्या पॅनल मंडळावरून अचानकपणे प्रमोद अंकाराम ह्या बाजूला गेल्या आणि त्यांनी माघार घेतली उमेदवारी आपल्या पॅनल मधून. ह्या एक्झिट मुळे तुमच्या पॅनलला कुठेतरी मोठा एक चकमेट बसला असं वाटतं ना. जे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत अंकारामताई, हे त्यांनी येऊन स्वतःहून आमच्या शिवसेनेच्याकडे फॉर्म माझ्या अगोदर मागितलेले आहेत. मी मागितलं नव्हतो. मला आणि माझ्या मुलाला आमच्या जुन्या कार्यकर्त्यांना, निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट देतो म्हणून फसवलं गेलं आणि लोकप्रतिनिधी आणि इथले स्थानिक सर्वजण मिळून आमच्या जुन्या कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना एकतर विष घातलेलं चौकशी केलं पाहिजे होतं, केलं नाही. पुन्हा मला या ठिकाणी लंगडं केल्यानंतर त्याची चौकशी करायला पाहिजे, तेही केलं नाही. आणि माझ्यासारख्या जीव चाललेल्या माणसाला मी उमेदवारी मागितलो, मला नाही तर माझ्या मुलाला द्या म्हणलो. आमच्या कुणाला बी दिला असं चाललं असतं. अनेक लोकांना कट करून या ठिकाणी कटकारस्थान करून शेवटी अंकारामताई भरलेले असताना त्यांना वर्ण कुठेतरी परदेशवरनं फोन करून आमचे पालकमंत्रीचे आत्ता आलेले आमचे चाकोतेताई हिनं तिकीट मागायला पाहिजे त्यांना, परंतु त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांचा विचार न करता आपलं वशिलाबाजीनं जे काय तिकीट आणलेत ते वशिलाबाज कसा आलाय मला कळत नाही. आणि त्यांनी वशिलाबाज करून उभारले आणि आमच्या महेश कोट्यांची बहीण ती असताना या ठिकाणी आपण बघितलं लास्ट 2:45 वाजता त्यांची उमेदवारी काढण्यात आलं. त्याला कोणी दमदाटी केलंय, काय केलंय, काय नाही ते आता बोलत नाही. 16 तारखेनंतर तुम्ही बोलणार म्हणजे आताही बोलतो मी, हे तिकीट कट कारस्थान आपलेच लोक केलेले आहेत. त्यांना जो नवीन आलेल्या चाकोतेच्या घराण्याला तिकीट मिळतंय आणि आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नाही. कारण मी एकदा व्यक्तिविरोध केला असेल त्यांनी तर हमेशाच आमच्या पक्षाच्या विरोधात आहे. तसल्या लोकांना तुम्ही तिकीट देऊन निवडून आणणार? कारण ते आमचे अंकाराम काही काढून घेतल्यामुळं ते नाही झालंय आम्हाला, काय आम्ही बोलू शकत नाही असं झालंय. म्हणजे 15 दिवसाचा अवधी आहे. भाजपामधून शिवसेनेमध्ये आलेत आणि शिवसेनेमध्ये जरी आले तरी शिवसेनेची विचारधारा आणि शिवसेनेच्या नेत्याचा आदेश त्यांनी अद्यापपर्यंत घेतला नाही. ते त्यांच्या बोलण्यातूनही लक्षात येत नाहीत. ब्रेड न्यूज करता यासिन शेखसह नितीन पाटील.